पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या येणाऱ्या त्रिशाब्दी जयंती निमित्त त्यांना विनम्र असं अभिवादन करतो. ज्या मातेने या महाराष्ट्राला छत्रपती बहाल केली, त्या मा जिजाऊ यांना विनम्र असं अभिवादन करतो. खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राची ओळख अखंड जगाला झाली, जी ज्यांच्यामुळे झाली ते हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, ज्यांनी या महाराष्ट्रात स्वराज्याचं सुराज्य घडवलं, ते हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना विनम्र असं अभिवादन करतो. पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून ती शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर यांच्या हातावर तरलेली आहे असं सांगणारे साहित्यिक, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना विनम्र असं अभिवादन करतो. खऱ्या अर्थानं मला इथं बोलण्याचा अधिकार ज्यांच्या संविधानाने दिला, निर्भीडपणे बोलण्याचा अधिकार दिला, अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले, त्या संविधानाचे निर्माते, स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री, बोधिसत्व, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र असं अभिवादन करतो. ज्यांनी या समाजाला शिक्षणाचं महत्त्व पटवून दिलं, स्वतःच्या धर्मपत्नीला शिक्षणाचे धडे दिले, ते क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना विनम्र असं अभिवादन करतो. खरं तर मित्रांनो, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची त्रिशाब्दी जयंती निमित्त त्यांना खरं तर विनम्र असं अभिवादन करतो. ज्याच्या मनगटात बळ, बुद्धी, चातुर्य आहे, तोच या जगाच्या पाठीवर लोकाभिमुख राजा बनू शकतो असं ज्यांनी जगाला सांगितलं, त्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची आज जयंती. मित्रांनो, खऱ्या अर्थाने ज्या काळी आपल्या हिंदू धर्माची अस्मिता असणारी, आपल्या हिंदू धर्माची प्रतीक असणारी, जी आपल्या हिंदू धर्माची श्रद्धा असलेली मंदिरे, ज्या मुघलशाही व्यवस्थेने, ज्या मुघलशाही प्रस्थापित व्यवस्थेने नेस्तनाबूत करण्याचं महापाप केलं, त्यावेळी त्या मंदिरांचा जीर्णोद्धार करण्याचं पुण्य काम पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी केलं. छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या नंतर उत्तम प्रशासक म्हणून माळवा या प्रांताचा 28 वर्ष राज्यकारभार त्यांनी केला. राज्यकारभार करणे सोपं नाही. कोणत्याही राज्याचा राज्यकारभार करत असताना त्या राज्याची आर्थिक स्थिती पाहिली जाते, त्या राज्याची भौगोलिक स्थिती पाहिली जाते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी त्यांची राजधानी पहिल्यांदी इंदोर ही होती. इंदोरून त्यांनी नर्मदा काठी असलेल्या महेश्वरीला ती राजधानी नेली.
आपल्या प्रजेला काहीतरी काम मिळावं, आपल्या प्रजेला काहीतरी हाताला काम मिळावं, त्यातून पैसा मिळेल, अशी कल्पना त्यावेळी त्यांनी केली. आज आपण पाहतो त्यांची महेश्वरी साडी ही आज जगभरात प्रसिद्ध आहे. त्या काळी त्यांनी, मी उद्योगच म्हणतो, उद्योग स्थापन केला त्यांनी. महेश्वरी साडीच्या माध्यमातून त्यांनी इंडस्ट्रीज आणण्याचा प्रयत्न केला. म्हणजे तेव्हा त्यांची ही कल्पना होती, आपल्या प्रजेला काहीतरी काम मिळालं पाहिजे, प्रजेला काम मिळालं तर त्या कामातून पैसा मिळेल, त्या पैशातून पुन्हा त्या लोकांची, प्रजेची आर्थिक स्थिती मजबूत होईल, आपले राज्य डबघाईला जाणार नाही, राज्य दिवाळखोरीत निघणार नाही, अशी कल्पना त्यावेळी त्यांनी केली होती. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चातुर होत्या, कुशल होत्या, संघटक होत्या. चारित्र्य संपन्न निष्कलंक असणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी प्रजेला न्याय देण्याचं अत्यंत निष्ठेनं काम केलं. त्यांच्या राज्यात कुणावरही अन्याय होऊ दिला नाही, अन्याय होऊ देणार नाही, अन्यायाला वाचा फोडण्याचं काम त्यांनी केलं. अशा कुशल संघटक, चारित्र्य संपन्न असणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अनेक संकटांना देखील सामोरं जावं लागलं. अनेक त्यांच्यावर संकट आली. ती संकट येत असताना सर्वप्रथम त्यांचे पती खंडेराव यांचं निधन झालं. त्या पाठोपाठ सासरे मल्हारराव होळकर यांचं देखील निधन झालं. परंतु निष्ठेने, चतुर्बुद्धी असलेल्या अहिल्यादेवी होळकर यांनी माळवा या प्रांताचा 28 वर्ष राज्यकारभार केला. त्यावेळी ती गोष्ट सोपी नव्हती मित्रांनो. 28 वर्ष राज्यकारभार एखाद्या महिलेने करावा ही गोष्ट सोपी नव्हती. परंतु अतिशय हुशार, चारित्र्य संपन्न, चतुर बुद्धिवान असलेल्या अहिल्यादेवी होळकर यांनी 28 वर्ष राज्यकारभार हाताळला, निष्ठेने हाताळला, कोणावरही अन्याय होऊ दिला नाही. अशा कुशल संघटक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना, त्यांच्या जीवनाला माझा सलाम आहे. मित्रांनो, त्यांचं जीवन वाचण्यासारखे, त्यांचं जीवन चरित्र वाचण्यासारखे, नवलण्यासारखे. त्या कुशल होत्या, संघटक होत्या, चारित्र्य संपन्न अशा होत्या. त्यांनी त्यांच्या राज्यात कोणावरही अन्याय होऊ दिला नाही व अन्यायाला, कोण अन्याय करत असेल त्यालाही सोडलेलं नाही. अशा कुशल संघटक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना पुनश्च एक वार अभिवादन करतो. जरीही माझ्याकडून काही बोलण्यात अनावधानाने एखादा चुकून शब्द जर गेला असेल तर माफी मागतो. जर एखादा शब्द चुकला असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला सांगा, त्याची दुरुस्ती मी नक्कीच करेन एवढी अपेक्षा बाळगतो आणि थांबतो.